अशा प्रकारे आमची सकाळ झालेली आहे. सुप्रभात. तर आज मला बाकीच्या कामांमध्ये गवत कापायला वेळ नाही मिळाला, म्हणून आमच्या गृहलक्ष्मी गवत कापत आहेत गायींसाठी. हेच सुख असते, काय पाहिजे अजून. घरातनं चांगला सपोर्ट आहे, एवढं गवत कापलं बिचारीनं, बास आहे एवढं आपल्यासाठी. शुभ संध्या. सकाळी उठून गोट्याची कामं केली, खुराक घातला, गोटा स्वच्छ केला. तेवढ्यात अमरकांत आले, म्हणजे आमचे इलेक्ट्रिशियन. वॉशिंग मशीन जोडून घ्यायची होती आणि अर्थिंग करायचं होतं. दोन्ही करीपर्यंत झाली दुपार. मला वाटलेलं कामावरतीला आणि गायींना बाहेर काढेन, पण तसं करता नाही आलं. त्यामुळे त्यांना परत दुपारी पेंडी कापली, गवत घातलं. आता थोडा उशीर बसलो. तेवढ्यात कळालं की वॉशिंग मशीनचा जो नळ आहे तो त्याला कम्पॅटेबल नाही. परत चंदगडला गेलो, नवीन नळ आणला, नळ बसवला. एकदाचं वॉशिंग मशीन सुरू केला बाबा. आणि अश्विनी सारखी मागे लागलेली वॉशिंग मशीनसाठी, ते एकदाचं सुरू झालं. तर आता संध्याकाळ झाली, संध्याकाळसाठी त्यांना गवत लागणार, म्हणजे रात्रीसाठी. म्हणून आता परत गवत कापलं, गवत टाकलं गोट्यामध्ये, म्हणजे त्यांना खायला नाही टाकलं, आता रात्री टाकणार. आणि आता थोडा उशीर बसतो आणि थोड्या वेळात चहा पिऊन मग नंतर त्यांच्याकडे परत गायींकडे धूर करायला लागेल, कारण डासा किड्यांचा त्रास नको म्हणून. आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी पूजा असेल, लक्ष्मीपूजन 8 नंतर लक्ष्मीपूजन करून घेऊन मग त्यांना खायला टाकेन. तर असा हा आजचा दिवस. आणि आज वातावरण एक नंबर झालं. संध्याकाळचे 6:30 वाजलेत. तर आता मी गोट्यामध्ये आलोय यांच्यासाठी धूर करायला, कारण डास वगैरे चावतील म्हणून. आता धूर करून मग अशी खायला घातलेलं ह्याने सगळं संपवलंय. बरं वाटतं असं गोठा स्वच्छ करून. स्वच्छ म्हणजे त्यांना पण, गायींना पण बसायला बरं वाटलं पाहिजे. की आपल्याला कसं आपल्या घरात कचरा असला की नको वाटतं, तसं त्यांना पण वाटत असेलच ना. त्यामुळे मी सारखा गोठा स्वच्छ करत असते. त्याच्यावर अश्विनी बऱ्याच वेळा मला बोलत असते की सारखा गायींच्या मागे असतोस म्हणून. पण आता काय करणार, आहे तर आहे. कारण मला नाही आवडत त्यांना असं घाणीमध्ये ठेवायला. प्रत्येक वेळेला मी जेव्हा गोठ्यात येतो आणि मला घाण दिसेल तर मी लगेच ती स्वच्छ करून घेतो. पाऊस पडून गेलाय, त्यामुळे वातावरण सगळं गार झालंय. त्यामुळे शेकोटी पण केली आणि धूर पण केला. मी गोट्यातली कामं आवरेपर्यंत आमच्या गृहलक्ष्मीने घरातलं लक्ष्मीपूजन आवरून घेतलं. आणि त्यानंतर आमच्या घरात आज पाहुणा आलेला आहे. हा विंचू आहे आणि याला आमच्याकडे इंगळी सुद्धा म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते मला सांगा. आमच्याकडे चॉकलेटी कलरचा पण एक असतो, हा एक आहे, आणि एक असा ग्रीनिश असतो मोठा. कसली भारी टेक्निक आहे ही. कसला पकडला त्याने. त्याच्यावर डबा ठेवला, एका बाजूने पेपर टाकला. इंगळी फक्त फोटोतच बघितलं आतापर्यंत. मी तर ते पण नव्हतं नीट बघितलं. वाव. आई वगैरे लहानपणी केलं, पण विंचू काय सापातच राहिलेले आहेत. तुम्ही आता साप पकडता, ह्यांच्या घरातच फिरायचे साप आहे अजून एक. हा, तर हा आजचा दुसरा विंचू आहे आमच्याकडे. पण छोटा आहे, मला मिळाला. तर याला जीवनदान देत आहे आता. जाऊ दे, त्याचा पण जीव आहे. तर आम्हाला आता एक गिफ्ट मिळणार आहे, जे दिलंय आरती मावशीने. आणि तिचा असा हट्ट होता की ते पूजेच्या दिवशीच, म्हणजे लक्ष्मीपूजन केल्यानंतरच दोघांना एकत्र बघायचंय. पूजा त्या दिवशी केली आम्ही, पण आजच ते दाखवायचं असा हट्ट होता. तर सिद्धी मॅडम आता ते घेऊन आल्यात. आणि आता ते माझ्या हातात द्यायचा असा हट्ट नाही, असं नव्हतं, ते दोघांना द्यायचं. माझ्याच हातात द्यायचं नाही, हे फार असं उगाच लाडोबा बनतो तो, असा नाहीये. हे गिफ्ट आहे आणि हे गिफ्ट इकडे हे तुमच्या हे दोघांना गिफ्ट. आता मला गिफ्ट ओपनिंग. धन्यवाद. शक्यतो गिफ्टची काही गरज नव्हती तशी. तुमचे आशीर्वाद हेच आमच्यासाठी खूप सगळ्या गोष्टी आहेत. आता दिलंच आहे, बघूया. कारण आम्ही जी सुरुवात केली, ज्याच्यासाठी सगळ्यांनी एवढा पॉझिटिव्हली आम्हाला सपोर्ट केला, तीच खूप मोठी गोष्ट आहे. ओ कॅन्डल्स, अगं बाई, एक नंबर. अगं बाई, जे आम्ही सांगितलेलं आरती मावशीला हे कर म्हणून, तोरण, 2 मेणबत्त्या आणि ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. ये बहुत बडा आहे. आरती मावशीने कवरला छोटस काहीतरी टाकलंय. लक्ष्मीचा अन्नपूर्णा, चांदीची अन्नपूर्णा. तिच्यासाठी घेतलेली होती चांदीची अन्नपूर्णा. दाखवली पण होती. हो, मलाही दाखवलेली तिने. दिवसेंदिवस माझी बायको सुगरण होत चालले, म्हणून आरती मावशीला अन्नपूर्णा दिले. भले आज तिनं आलू पालक केलेला, फक्त पालकच होता त्यामध्ये, आलू अजिबात नव्हते, तरी ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.
हे पण तांब्याचं आहे. हो, पितळी आहे. तेच पितळाचं. ती सुंदर आहे. धन्यवाद. ते लगेच खूप देवासमोर खूप ठेवा. खूप धन्यवाद. मला प्रचंड आवडलंय. मला पण खूप जास्त. तर आता आम्ही चाललोय आमच्या लक्ष्मींची ओवाळणी करायला, कारण आज आहे लक्ष्मीपूजन. तर आमच्या तिन्ही लक्ष्मींची आज ओवाळणी करायची आहे आणि मग त्यांना तसंच खायला घालेन आम्ही आणि मग तिथून परत येईन. राधा, हे राधा, राणी काय करतायत माझ्या लक्ष्मी? वा वा, बसली बाबा माझी राधा मोठी. तर आमच्या राणी साहेब पहिला यांची ओवाळणी करायची आहे. किती छान टीका लागला आहे तुला राणी. आमच्या राणी माझं गुबड्या तुला 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 तुला. आणि ही माझी शानी. ही लाडकी लाडकी अशी नाही पण खूप शानी आहे. किती छान. लाडक्या तरी सगळ्याच आहेत. हो माझं पिल्लू. हो हो, तुला तुला देते. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आमच्याकडे आल्याबद्दल.